जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पौलाच्या तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय 14 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. देवाला पटलेलं काम केले. तू ह्या गोष्टीची आठवण त्यांना दे. त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका. ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. आणि तिच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील आणि त्यांचे शिक्षण काळपोळी सारखे चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहे. ते सत्याविषयी चुकले आहेत, पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कुणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, प्रवास आणि प्रिय प्रभू येशू, सर्व दिवस तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा, पास्टर कॉन्फरन्स, तरुणांच्या सभा आणि प्रिय प्रभू येशू, ज्या काही प्रार्थना सभा आहे त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासदासीचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे संकटामध्ये आहेत, आर्थिक अडचणीमध्ये आहेत, प्रिय प्रभू येशू, त्यांना तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. हो पिता परमेश्वर, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. आजचा दिवस तुझ्या पूर्णपणे चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन.